नमस्कार मित्रांनो, मी गजानन वचने. पोस्ट ऑफिसमध्ये मेगा भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये टोटल जागा आहेत 44,228. या मेगा भरतीमध्ये 2 पोस्ट आहेत. पहिली पोस्ट आहे ब्रँच पोस्ट मास्टर आणि दुसरी पोस्ट आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर. या भरतीमध्ये अप्लाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे. 10वीच्या मार्क्सवर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. जर तुम्हाला 10वीमध्ये चांगले मार्क्स असतील तर तुम्ही यामध्ये नक्की अप्लाय करू शकता. इथे सिलेक्शन क्रायटेरियाबद्दल सांगायचं झालं तर इथे फक्त तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे. इथे तुमची कोणतीही एक्झाम किंवा इंटरव्ह्यू होणार नाही. तुमच्या 10वीच्या मार्क लिस्टवरच मेरिट लागेल आणि तुमचं सिलेक्शन होईल. जर तुम्हाला 10वीला चांगले मार्क असेल तर तुम्ही यामध्ये नक्की अप्लाय करा. यासाठी वयाची अट आहे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्ष. या भरतीचे फॉर्म 15 तारखेपासून सुरू झाले आहेत. आणि फीस बद्दल सांगायचं झालं तर ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वाल्यांना 100 रुपये फीस आहे आणि बाकी SC ST वाल्यांना इथे 0 रुपये फीस असणार आहे. म्हणजे कोणतीही फीस असणार नाही. या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, A to Z प्रोसेस ऑनलाईन लाईव्ह दाखवणार आहे. तरी त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही दाबा. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला इंडिया पोस्ट gds.online.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्ही स्क्रोलिंग बारवरती पाहू शकता की नंबर ऑफ पोस्ट आहेत 44,228 आणि ॲप्लिकेशनची स्टार्टिंग डेट आहे 15/7/24 आणि एंडिंग डेट आहे 5/8/2024. खाली तुम्ही महाराष्ट्रावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र सर्कलमध्ये कोणकोणते सर्कल्स आहेत, जिथे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये हे पोस्ट तुम्हाला भेटतील. खाली तुम्ही पाहू शकता की सिलेक्ट डिव्हिजनमध्ये तुम्ही जिल्हा, डिस्ट्रिक्ट आणि डिव्हिजन अशा प्रकारे सिलेक्ट करू शकता. आपण इथे कोल्हापूरला सिलेक्ट करून कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये या डिव्हिजनमध्ये कोणकोणते पोस्ट ऑफिस आहेत आणि कोणकोणत्या जागा आहेत ते इथे असं आपण पाहू शकतो. इथे तुम्ही पाहू शकता की डिस्ट्रिक्ट आहे, ऑफिस नेम आहे, लँग्वेज आणि अशा प्रकारची सर्व माहिती इथे तुम्हाला पाहू शकता. तुम्ही पहिल्यांदाच ठरवा की तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे अप्लाय वगैरे करायचं आहे ते तुम्ही पहिलंच ठरवून घ्या. अशा प्रकारे आपण नांदेडमध्ये पण पाहू शकतो की अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यामध्ये किती जागा, कोणकोणते ऑफिसेस आणि पोस्टमध्ये कोणत्या जागा, लँग्वेज काय आहे 10th अशा प्रकारची माहिती आहे आणि पिनकोड पण दिलेला आहे. ही तुम्ही पाहू शकता. तर चला आता आपण आपला फॉर्म भरायला सुरुवात करू. फॉर्म भरायला सुरुवात करण्यासाठी आपल्याला होम पेजवर यायचं आहे. होम पेजवर तुम्ही वरी पाहू शकता की स्टेज 1 रजिस्ट्रेशन, स्टेज 2 ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तर ती फी भरायची आहे. तर आपण लेफ्ट साईडला रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याला व्हॅलिडेट करायचं आहे. आपल्याकडे OTP येईल, त्याला सबमिट करायचं आहे इथे. त्याचप्रमाणे आपल्याला ईमेलचंही व्हॅलिडेशन करायचं आहे. आपल्याकडे एक ईमेल येईल, ईमेलवरती OTP येईल, त्याला इथे टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की आपला मोबाईल नंबर आणि ईमेल दोन्ही व्हॅलिड झालेला आहे. तुमचं पूर्ण नाव जसं 10वीच्या मार्क लिस्टवर तुमचे नाव आहे त्याप्रमाणे इथे टाकायचं आहे. त्याचप्रमाणे मार्क लिस्टवर मदर नेम या फादर नेम जे तुम्ही टाकलं आहे ते इथे टाकायचं आहे. तुमची डेट ऑफ बर्थ पण खाली दिली आहे, ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. जेंडर जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या कम्युनिटीमधून येता, SC ST जे काही आहे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तुमचं. त्याचप्रमाणे सर्कल इन विच यू आर स्कूल म्हणजे तुमचं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. तिथेच तुमचं पासिंग इयर, 10th पासिंग इयर जे आहे ते करायचं आहे आणि खाली तुम्हाला तुमचं कॅप्चा फिल करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस भेटेल. तिथे तुम्हाला आधार कार्डचा नंबर फिल करायचा आहे. त्याच्यानंतरनं तुम्ही पर्सनल म्हणजे तुम्हाला कोणती डिसेबिलिटी आहे का, ते असेल तर येस करायचं आहे आणि काय आहे ते पण सेट करायचं आहे. नसेल तर नोवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही 10वीमध्ये तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेजेस होत्या ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसे आपण महाराष्ट्रीयन आहोत तर आपण इंग्लिश, हिंदी आणि मराठी अशा प्रकारचे लँग्वेजेस तुम्ही 10वीमध्ये शिकला असाल. याच व्यतिरिक्त तुमची संस्कृत पण शकते असेल तर तुम्हाला ते पण सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही सध्या एम्प्लॉईड असाल तर येस करायचं आहे आणि NOC टाकायचं आहे. नसाल तरी नोवरती क्लिक करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो हा 50 KB कमी असला पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचे सिग्नेचर पण इथे तुम्हाला अपलोड करायचे आहे 20 KB कमी असली पाहिजे.
अशी माहिती केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशी प्रकारची तुमची माहिती इथे कंप्लीट दिसेल. ती बरोबर आहे की नाही तुम्हाला एकदा चेक करायचं आहे आणि चेक केल्यानंतर आय हेअर बाय डिक्लेअर यावरती टिक करून तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे पाहू शकता. इथे तुम्हाला पुढे जाण्यासाठी पुढचा फॉर्म भरण्यासाठी कंटिन्यू टू अप्लायवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू टू अप्लाय क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही इथे पाहू शकता की तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस फिल करायचा आहे. ॲड्रेस मी फिल केलेला आहे. कम्युनिकेशन ॲड्रेस आणि तुमचा जे परमनंट ॲड्रेस आहे ते पण तुम्हाला इथं फिल करायचं आहे. त्यानंतरनं तुम्ही सिलेक्ट बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट बोर्ड म्हणजे तुम्ही 10वीमध्ये कोणत्या बोर्डात, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी आणि हायर सेकंडरी हे जसं मी सिलेक्ट केलं आहे माझं, तसं तुमच्या मार्क लिस्टवर जे आहे ते तुम्ही तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतरनं तुम्हाला रिझल्ट मार्क्स यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही मार्क्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली नवीन चार्ट ओपन होईल. तिथे तुम्हाला तुमचे मार्क्स टाकायचे आहेत. सायन्स पुन्हा तुम्हाला सेकंडरी लँग्वेज हिंदी सिलेक्ट करून हिंदीचे मार्क इथे टाकायचे आहेत. त्याचप्रमाणे मॅथेमॅटिक्स या विषयाचे मार्क, हे जे मार्क तुमच्या 10वीच्या मार्क लिस्टवर जे काही मार्क आहेत तुम्हाला त्याप्रमाणे इथे ते मार्क्स टाकायचे आहेत. फर्स्ट लँग्वेज मराठी सिलेक्ट करून मराठीचे पण मार्क तुम्हाला इथे टाकायचे आहेत. त्याचप्रमाणे तुमची थर्ड लँग्वेज इंग्लिश असे सिलेक्ट करायचं आहे आणि ते पण मार्क इथे तुम्हाला टाकायचे आहेत. त्याचप्रमाणे इतिहास, सोशल सायन्स जे आपण म्हणतो त्याचे पण मार्क तुम्हाला इथे फिल करायचे आहेत आणि हे फिल झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा असा इंटरफेस दिसेल. तुम्हाला इथे सिलेक्ट डिव्हिजन अप्लाय फॉर, तर तुम्ही कोणत्या डिव्हिजनसाठी अप्लाय करणार ते तुम्हाला डिव्हिजन इथे सिलेक्ट करायचं आहे. नाशिक सिलेक्ट केला आहे मी. अशा प्रकारे तुम्हाला खाली चार्ट ओपन होईल. तुम्हाला नाशिक डिव्हिजनमध्ये जे काही ऑफिसेस आहेत त्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. तुम्हाला पहिल्यांदा कोणत्या ठिकाणी जॉब पाहिजे असे जे आपण प्रेफरन्स देतो, मला पहिलं हे पाहिजे, त्या ठिकाणी पाहिजे, असे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. मी इथे देत आहे प्रेफरन्स, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे जे काही तुमचे ठरवलेलं आहे प्रेफरन्स, तुम्हाला या डिस्ट्रिक्टमध्ये हे प्रेफरन्स पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला प्रेफरन्स इथे द्यायचे आहेत. हे दिल्यानंतर तुम्हाला खाली आय हिअर बाय डिक्लेअर इथे टिक मार्क करायचं आहे आणि टिक मार्क करून तुम्हाला खाली येऊन सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की आपला डेटा सबमिट झालेला आहे. तर आपल्याला फी पे करायची आहे. ओकेवरती क्लिक करून तुम्हाला असा इंटरफेस दिसेल पुढे. इथे आपल्याला सांगितलं आहे की फी पे करण्यापूर्वी तुम्ही तुमचे पूर्ण माहिती एकदा चेक करा. आपण चेक केली आहे. मेक अ पेमेंटवरती क्लिक केलं आहे. आपण इथे वेगवेगळ्या प्रकारे पेमेंट करू शकतो. मी QR वरती सिलेक्ट करून भीम UPI सिलेक्ट करून मेक अ पेमेंट ₹100 सिलेक्ट करत आहे. इथे QR ओपन झालेला आहे. मी QR वरती पेमेंट केली आहे. इथे तुम्ही पाहू शकता की ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली झालेली आहे. ओकेवरती क्लिक केलं आहे मी. अशा प्रकारे तुमचा फॉर्म तुम्हाला एकदा दिसेल. त्याची तुम्ही खाली येऊन तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन दिसेल. इथे क्लिक करून तुम्हाला एकदा तुमची प्रिंट तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायची आहे. ही तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला त्याची जरूरत असेल. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आशा करतो की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन समजली असेल आणि तुम्ही फॉर्म सक्सेसफुली आता भराल. जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.